हॅलो, नमस्कार. आज माझा स्वतःचा एक अनुभव मी सांगणार आहे की आपण रोजचं जगताना कधी कधी किती निराश होतो ना. म्हणजे आपल्याला काहीच नकोसं वाटतं, कोणाशी बोलू नाही वाटत आहे, कुठे जाऊशी वाटत नाही, अगदी आपल्या आवडत्या ठिकाणी पण आपल्याला जाऊशी वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही. असं का होतं? तर कधी कधी असं मनाला निराशा येते की काहीच नाही करूशी वाटत आहे, मनावर एक मरगळ येऊन जाते. आणि मग असंच माझ्याबरोबर पण झालेलं की एकदा नेहमीच्या रुटीनमध्ये काही गोष्टी मनासारख्या होत नव्हत्या आणि म्हणून एक प्रकारचं मनावर उदासी आली, एकदम असं निराश झालेली मी. आणि अशाच वेळेस मला प्रवास करावा लागला आणि तो प्रवास होता कसारापर्यंत जायचा, म्हणजे लोकल प्रवास, भायखळा ते कसारा. तर मी गेली भायखळ्यामधनं, मी ट्रेन पकडली. तर भायखळ्यामध्ये बऱ्यापैकी ट्रेन खाली मिळते, तर मला खिडकीजवळ जागा मिळाली आणि मला खूप बरं वाटलं की चला, आता मला कोणाशी बोलावं लागणार नाही, बाजूला कोण येऊ कोण जाऊ काही घेणं देणं नाही आहे मला. आता मला मिळाली ना खिडकीची शीट, तर मी बाहेर बघत बसलं आणि मी बाहेर बघायला सुरुवात केली. स्टेशन येत होते, स्टेशन जात होते, कोण येत होतं कोण जात होतं, माझं कशाकडे लक्ष नव्हतं. आणि ठाणा स्टेशन काहीतरी असावं. तर एक महिला आली आणि माझ्या समोरच्या सीटवर बसली. तिने माझ्याकडे बघून थोडंसं स्मित हास्य केलं, पण मी काही तिच्याकडे बघितलं नाही, तिला इग्नोर केलं. कारण मला संभाषण करायचं नव्हतं, मला बोलायचंच नव्हतं. आणि मी आपली खिडकी बाहेर बघत बसले. कल्याण स्टेशन आलं आणि कल्याण स्टेशन आत्ता ट्रेन चालू होणार, तर तेवढ्यात एक मुलगी धावत आली आणि तिच्या बाजूला बसली. तर ती मुलगी, एप्रिल महिना होता, धावत आल्यामुळे त्या मुलीला खूप कसं तरी झालं आणि कदाचित उष्णतेचा तिला त्रास झाला असावा. या महिन्याने पटकन तिला आपल्या बॅगेतनं पाण्याची बॉटल काढली, तिला दिली, ती पाणी पिली. मग तिच्या डोक्यावर तिने हात ठेवला, तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं, त्या मुलीला शांत होऊ दिलं आणि नंतर मग ती मुलगी शांत झाली, तिला खूप बरं वाटलं जरा थोडंसं. आणि मग नंतर ती महिला तिला म्हणाली, काय गं तुम्ही आजच्या मुली एवढंसं धावपळ केली तर लगेच तुम्हाला त्रास होतो? मी बघ अजूनही 4 लोकांना मारू शकते, 63 वर्ष वय आहे माझं. काय 63 वर्ष वय? आणि अचानक माझ्याबरोबर आजूबाजूला सगळं तर एकदम तिच्याकडे बघायला लागले आणि मी सुद्धा बघितलं, अरे ही तर वाटत नाही 63 वर्षाची, एक तर 50 वर्ष वय असं अशी वाटत होती. आणि अतिशय म्हणजे सुंदर होती, उंच, डोळे तर असे अतिशय सुंदर, कुरळ्यासारखे केस. आणि तिच्याकडे बघून सहज मनात आलं, ही जेव्हा तरुण असेल तेव्हा किती छान दिसत असेल ना, असं वाटलं मला तिच्याकडे बघून. तर ती म्हणली, हो माझं वय 63 वर्ष आहे आणि मी रिटायर होऊन 4 वर्ष झाली आहेत मला. तर आता मी एका नातेवाईकाच्या इकडे जाते आहे. तर बोलले, अरे बापरे. तर बोलले, अगं माझं काही सगळं आयुष्य काही साधं सोपं नाही आहे, मी खूप संघर्ष करून इथपर्यंत आलेली आहे. तर माझ्याकडे बघून असं तुम्हाला वाटू शकतं की नाही नाही मी फारच व्यवस्थित आरामात जगत आली असेल. तर तिने तिची कथा सांगायला सुरुवात केली मग, की 10वी झाली आणि आईवडिलांनी लग्न करून दिलं, कमी वयात लग्न झालं आणि खेड्यामध्ये एकत्र परिवारामध्ये ती सून म्हणून गेलेली. परंतु तिला वय कमी, काम जास्त आणि तिला खूप घरातल्या लोकांनी त्रास दिला. म्हणजे जाव दीर, अगदी घरातले सासू सासरे कोण असेल ते सगळे तिला त्रास द्यायचे आणि बरीच बार म्हणून नवरा पण तिला मारहाण करायचा. तरी एक दिवशी म्हणजे अतिशय नवऱ्याने तिला मारहाण केली, खूपच जास्त. आणि तिला ते खूप चांगलं नाही वाटलं, कारण तोपर्यंत तिला 2 मुलं झाली होती आणि तरी आपल्याला मारहाण होती याचं तिला फार वाईट वाटलं. आणि तिच्या मनाने बंड केलं आणि तिने रात्रीतून त्या दोन्ही मुलांना बरोबर घेतलं आणि तिने सरळ जे काही वाहन मिळेल त्या वाहनाने ती मुंबईमध्ये आली. आता मुंबईत आल्यावरती काही आयुष्य काही सोपं थोडी असतं. कोणाच्या तरी ओळखीने तिला जागा मिळाली आणि मग तिने आता काय करायचं, 10वी शिकलेली, ते काम काय करणार आहे. मग तिने धुणे भांडे करण्यास सुरुवात केली, लोकांची मुलांना शाळेत टाकलं, लोकांची धुणे भांडे सुरू केली. आणि वय कमी असल्यामुळे तिला माहिती झालं की रेल्वे पोलीस भरती आहे आणि हाईट वगैरे सगळं होतं. ती गेली पोलीस भरतीसाठी आणि ती भरती पण झाली. आणि ते मग तिच्यासाठी ती बोलते की आयुष्यासाठी म्हणजे माझा एक टर्निंग पॉईंट होता तो. आणि मग माझं छान ट्रेनिंग वगैरे झालं, माझं आयुष्य सुरू झालं. आणि तेव्हा माझ्या सासरच्या लोकांना माहिती झालं की अरे ही तर फार आरामात जगते. ही तीच लोकं होते, ती बोलते की जेव्हा मी घर सोडून गेल्यानंतर अख्ख्या नातेवाईकामध्ये माझी बदनामी करत फिरली होती की कशी बाई हे नवरा सोडून गेली.
आणि सगळ्या नातेवाईकांनी तेव्हा मला चुकीचं ठरवलं होतं आणि आज तीच लोकांना वाटत होतं की मी खूप आरामात जगते आणि म्हणून ती सगळे माझ्या नवऱ्यासह मुंबईला मला न्यायला आले की चल तू परत म्हणून आणि ती बोलते की मी किचनमध्ये काहीतरी करत होते आणि ते लोक आले आणि लगेच मला असं मुलं शाळेत गेलेली होती आणि मला लगेच हात वगैरे पकडून ओढायला वगैरे लागले की चल इथे राहायचं नाही वगैरे तू आमची इज्जत घालवली आमचं नाक कापलं वगैरे नातेवाईकात असं म्हणून ते मला ओढायला लागले. तर मी ठरवलं की आत्ता मी जर गप्प बसते तर माझं काही खरं नाही. ती बोलते की तिथे ओट्यावर ते कापण्याचा कोयता होता तो मी उचलला आणि सरळ उगारला, एक एक पुढे या, एकेकाचा मुडदा पाडेल जर माझ्या वाट्यानं झालं तर. आणि ती बोलती जसं माझा तो रुद्रावतार बघितला आणि माझा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आले, लोक आजूबाजूचे पण चांगले होते. तर ते लोक आले आणि लोक जमा झालेले बघून हे सगळे पळून गेले. नंतर पुढे काही वर्ष गेली, नवरा माझ्याकडे आला, त्याने माफी मागितली कारण कदाचित त्याला घरच्यांनी तेव्हा नीट बघितलं नसेल. मग मी त्याला माफ करून टाकलं आणि मग त्यांनी पण कामधंदा केला आणि माझी मुलं खूप शिकले, हुशार होते. आज माझी मुलं चांगल्या पदावर काम करत आहेत. माझ्या मुलांची लग्न झाली आहे आणि मला 2 सुना आल्या आहेत. तर म्हटलं सुना पण चांगल्या असेल ना, त्यांना तुम्ही त्रास नसेल देत. ते नाही सुना चांगल्या नव्हत्या, त्यांनी कटकट सुरू केली. आणि मग मी त्यांना सगळं सांगितलं की मी काही तुमच्यावर अवलंबून नाही आहे, मला पेन्शन आहे आणि मी माझी जगू शकते, तर तुम्ही आता तुमचं बघा. मुलांना सांगितलं तुमचं लग्न करून देणे हे माझं काम होतं, ते मी केलं आहे. आता तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही माझ्या घरातनं जा. आणि बोलते की तो माझा त्यावेळेस विचार अनेकांना पटला नव्हता, पण बाहेर गेल्यानंतर मुलांनी पण जिद्दीने आपली स्वतःची घरं घेतली आहेत आणि ते पण आनंदाने राहतात, सणावाराला माझ्याकडे येतात. आणि असं बोलून ती बोलली आई या चला माझं स्टेशन आलं आहे, आता जाते मी, छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून असं म्हणून ती पटकन तिने तिच्या पिशव्या उचलल्या आणि ती उतरून गेली आणि आजूबाजूला बोलले असं जगता यायला हवं ना. तर म्हटलं हिंमत तर सगळ्यात असते, पण ती कोणाकोणाला जमते हिंमत करायला. ती उतरून गेली. जाताना माझ्या निराश मनावरची निराशेची मरगळ देखील घेऊन गेली. आणि काही व्यक्ती आपल्याला भेटतात आणि अचानक आपल्याला काहीतरी शिकवून जातात, प्रेरणा देऊन जातात आणि ती पण माझ्यासाठी एक प्रेरणादायी होती. त्यानंतर कधी असं हरायचं नाही, एक मनाशी निश्चय केला. तर ही माझी निराशातून बाहेर पडताना जे ही माझं अनुभव आहे तो कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.